या एंडला पकडले बघा, लेफ्ट हँडला मी पकडलेला आहे आणि इकडून फ्री आहे. हा एंड काय त्याचा फ्री आहे. जसं मी मी तुम्हाला या बीम मध्ये दाखवलंय त्या पद्धतीने इथं जो आहे इथं हा फिक्स आहे आणि इथून तुम्ही फोर्स अप्लाय केलाय. सो हा फोर्स मी असा वरून अप्लाय केला तर हा काय होणार आहे, कागद बेंड होणार आहे. बरोबर, काय होणार आहे, बेंड होणार आहे. पण आता हा बेंड होताना बघा कुठून होणार आहे, पूर्ण त्याची लेंथच्या लेंथ पूर्ण बेंड होणार आहे, म्हणजे बेंडिंग जास्त होणार आहे. ओके, आता मी जर मोमेंट इथून घेतली, कुठून बघा, मी आता एवढा पोर्शन इथून तर एवढा पोर्शन सोडून दिला आणि इथून जर मी फिक्स केला, म्हणजे आता माझा पॉइंट बदलला, म्हणजे पॉइंट कुठं आला, साधारणतः इथं आला. इथं जर पॉइंट आला आणि या पॉइंटला मी सी नाव दिलं, आता मी सी ला धरलं आणि इथून जर दिलं तर बेंडिंग काय होईल रे, कमी होईल का जास्त होईल? आता मगाशी काय होत होतं, हा सगळा पोर्शन बेंड होत होता. आता काय होणार आहे, एवढा पोर्शन जो उरलेला पोर्शन हा बेंड होईल का? एवढा पोर्शन बेंड होईल का जर मी इथं पकडला तर? होईल का बेंड? हॅलो, नाही होणार, बरोबर आहे. तर का बरं नाही होणार? कारण की मी त्याचा जो मोमेंट कुठून घेतोय हा पॉइंट मी चेंज केलेला आहे. ओके, नाऊ बघा, आता मगाशी पहिली जर काय असेल तर त्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. अजून सुद्धा आवाज येत नसेल तर माझ्यामध्ये आता येत असेल आवाज. आता बघा, मोमेंट जी आपण पहिल्यांदा घेतली ती कुठून घेतली, ऍट पॉइंट ए. ओके, आणि दुसरी जी मोमेंट घेतली ती कोणती घेतली, ऍट पॉइंट सी. ओके, तर आता मोमेंट घेताना सुद्धा कोणत्या फोर्सची, फोर्स एकच वापरला आपण, कोणता, एफ फोर्सच वापरला, फोर्स एकच वापरला, तरी सुद्धा दोन वेगवेगळ्या मोमेंट आल्या. कारण की आपण मोमेंट अबाउट पॉइंट कोणत्या पॉइंटला घेतोय हे खूप फरक पडणार आहे. आपण सी मध्ये पकडून काय केलं, एवढा पोर्शन सोडून दिला, इथं सी मध्ये फिक्स केला. ओके, सॉरी फोन सॉरी फोन आला होता त्याच्यामुळे तुम्हाला मध्ये आवाज कट झाला असेल. ओके, होप की परत आवाज सुरू झालेला आहे. मध्ये फोन आल्यामुळे तो काय झाला, आवाज कट झाला होता. तर आपण काय केलं, सुरुवातीला इथं पकडला बीम आणि मग एफ फोर्स अप्लाय केला. त्यावेळेस काय रिझल्ट आला, हे पूर्णच्या पूर्ण बीम काय झालं, बेंड झालं. आणि नंतर काय केलं आपण, सी पॉइंट पाशी तो बीम पकडला आणि मग फोर्स एफच अप्लाय केला, तर फक्त इथून एवढं बेंड झालं. सो दोन्ही केसमध्ये सी पाशी पकडल्यावर बेंडिंग कमी झालं आणि ए पाशी पकडल्यावर बेंडिंग जास्त झालं. सो एकच फोर्स असला तरी आपण कोणत्या पॉइंट पासून त्याची मुवमेंट घेतोय, पॉइंट ए पासून घेतोय का पॉइंट सी पासून घेतोय का पॉइंट ए पासून का आणखीन मध्ये कुठेतरी, याच्यानुसार मोमेंटची व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होणार आहे. ओके, सो व्हॉट डू यू मीन बाय मोमेंट? मोमेंट इज नथिंग बट, सगळ्यात पहिले आपण व्हॉट डू यू मीन बाय मोमेंट, मोमेंट म्हणजे काय? सो मोमेंट ऑफ ए फोर्स, मोमेंट ऑफ ए फोर्स, आता इथं कोणता फोर्स आहे, एफ. ओके, इज नथिंग बट व्हॉट इज मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. मॅग्निट्यूड म्हणजे काय, त्या फोर्सची व्हॅल्यू. आता इथं काय दिलेलं आहे, एफ, एफ किलो न्यूटन. ओके, जे काय 4 किलो न्यूटन, 40 किलो न्यूटन, दॅट इज द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मल्टिप्लाइड बाय, गुणिले परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द पॉइंट अँड ए पॉइंट ऑफ फोर्स. बिटवीन ए पॉइंट अँड पॉइंट ऑफ फोर्स, कोणता पॉइंट, ज्याच्यापासून आपण मोमेंट घेतोय असा पॉइंट, इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, आता मला एक सांगा, समजा सी आणि बी या पॉइंटचं डिस्टन्स आहे L/2. ओके, आणि ए आणि एफ याच्यामधलं डिस्टन्स आहे L. सो व्हॉट इज मोमेंट ऍट पॉइंट ए? मोमेंट ऍट पॉइंट ए काय होईल बघा, काय होईल, तर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स किती आहे, एफ आहे, इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, एफ याचं परपेंडिक्युलर, कोणत्या पॉइंटला मोमेंट घेतोय आपण, ए पॉइंटला. सो ए पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, एल. सो इट इज एल. मोमेंट ऍट ए विल बिकम एफ इंटू एल. आता मोमेंट ऍट पॉइंट सी, सो सी पासून मॅग्निट्यूड किती आहे,
तीच राहते. ओके. आता डिस्टन्स फ्रॉम सी टू एफ किती आहे? L/2. सो इट इज L/2. आलं लक्षामध्ये? सो मोमेंट इज व्हॉट? मोमेंट ऑफ फोर्स इज मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ए पॉइंट अबाउट विच मोमेंट हॅज टू बी टेकन. असा पॉइंट ज्याच्यापासून मोमेंट घ्यायची आहे. ओके. वेदर इट इज सी और वेदर इट इज ए. आता मला सांगा, मी एक अनम्यूट करतो, परत एकदा अनम्यूट करण्यासाठी रिक्वेस्ट देतो. मला फक्त एक सांगा, आता जर मला मोमेंट जी आहे ही मोमेंट ऍट पॉइंट बी जर घेतली, सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ मोमेंट ऍट पॉइंट बी? हे मला जर तुम्ही सांगून दाखवलं, किती येईल? 0 येईल. बरोबर. ओके ओके, व्हेरी गुड, थँक्यू. तर ते किती येईल? 0 येईल. का बरं 0 येईल? सो इथं बघा, मोमेंट ऍट पॉइंट बी जर तुम्ही घेतली, मोमेंट ऍट पॉइंट बी, बी पासून बी पर्यंतच डिस्टन्स घ्यायचंय. बी पासून बी पर्यंतचं डिस्टन्स 0च येणार आहे ना, त्याच पॉइंट पर्यंतचं आपण डिस्टन्स 0च धरतो. सो मॅग्निट्यूड तर एफ राहणार आहे इंटू 0, इट विल बिकम 0. ओके. आणि फोर्स आणि डिस्टन्स हे असल्यामुळं याचं युनिट काय येईल? फोर्सचं युनिट न्यूटन आणि इंटू लेंथचं युनिट एकतर मीटर और न्यूटन MM हे त्याचं युनिट असेल, किंवा किलो न्यूटन मीटर, किलो न्यूटन MM, किंवा किलो न्यूटन मीटर किंवा न्यूटन MM, अशा पद्धतीचं युनिट त्याचं असेल. जे काही फोर्सचं युनिट आहे ते फोर्सचं युनिट आणि एलचं युनिट इथं लिहायचं. दॅट इज मोमेंट ऑफ ए फोर्स. आता आपण दोन्ही पण बघितले. व्हॉट डू यू मीन बाय इनर्शिया फोर्स अँड व्हॉट डू यू मीन बाय मोमेंट ऑफ ए फोर्स? सो नेक्स्ट इज व्हॉट डू यू मीन बाय मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमकं काय असतं? सो हे आपण बघितलेलं आहे. आता मी तुम्हाला एका परत एकदा पेंडुलमचं एक्झाम्पल देतो. कशाचं एक्झाम्पल? पेंडुलमचं. व्हॉट इज पेंडुलम? जुने प्रकारचे घड्याळ असतात बघा. या जुन्या घड्याळांमध्ये ही एक समजा एक वायर आहे किंवा एक रॉड आहे, आणि या रॉडला आपण इथं एक स्फिअर, एक बॉल अटॅच केलेला आहे, किंवा एक मास अटॅच केलेलं आहे आपण त्याला म्हणतो. तर हे मास कुठं ऍक्ट होणार आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होणार आहे. आता आपण त्याला काय करतो? समजा हे मी या पोझिशनला आणलं, या पोझिशनला आणलं आणि सोडून दिलं, सो हे काय होईल? इट विल ऑसिलेट. हे अशा प्रकारे ऑसिलेट होईल. कधी या पोझिशनला जाईल, परत इथं येईल, परत इथं जाईल, परत इथं येईल, परत इथं जाईल. ओके. कधीपर्यंत जाईल? जोपर्यंत त्याचा इनर्शिया फोर्स पेक्षा आपण दिलेला फोर्स हा जास्त असेल. एकदा इनर्शिया फोर्स जास्त यायला लागला की त्याची मोशन हळूहळू कमी 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 होत जाईल, आणि जो फोर्स आपण दिलेला फोर्स ज्यावेळेस 0 झाला तो परत काय होईल? या पोझिशनला रेस्टला येईल. ओके. हे तर सिंपल एक्झाम्पल झालं. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट कसा करणार? ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल हा जो पॉइंट आहे हा पॉइंट ए घेऊ आपण. ओके. आणि हा जो आहे हा पॉइंट कोणता होईल? याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. बरोबर ना? हा पॉइंट, हा जो मिडल पॉइंट आहे हा या मासचा काय होईल? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सो हे जे डिस्टन्स आहे, कोणतं डिस्टन्स? H. H डिस्टन्स इज व्हॉट? H इज द डिस्टन्स बिटवीन, आता मी बिटवीन शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, डिस्टन्स बिटवीन पॉइंट A किंवा पॉइंट अँड CG किंवा सेंट्रॉइड किंवा CGच म्हणा, CG ऑफ ए मास. ओके. डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड CG ऑफ ए मास. ओके. हे झालं त्याचं M. M इज द मास ऑफ ए सबस्टन्स म्हणा, किंवा मास ऑफ ए कॉम्पोनंट. हा आपण कॉम्पोनंट हा घेतलाय म्हणून त्याचं मास ऑफ ए कॉम्पोनंट असं आपण पकडलं. सो आपल्याला काय करायचं आता बघा, मास हे आहे, मासची आपल्याला फर्स्ट मोमेंट घ्यायची. आता मोमेंट घेण्यासाठी आपण वरती बघितलंय, मोमेंट ऑफ फोर्स ही जर घ्यायची असेल तर आपल्याला फोर्स लागतो आणि डिस्टन्स लागतो. सो वी हॅव ए फोर्स. फोर्स कोणता आहे? आता इथं मास आहे, आणि डिस्टन्स कोणतं आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स H आहे.
Okay, so can we take a moment? Yes, we can take a moment. काय येईल? मोमेंट ऑफ काय येईल? मी इकडे लिहितो थोडस. मोमेंट ऑफ मास. मोमेंट ऑफ मास इज इक्वल्स टू काय येईल सांग, काय येईल बरं? मोमेंट ऑफ मास म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. इथं फोर्स कोणता आहे? मास आहे. मासची मॅग्निट्यूड काय आहे? एम. ओके, into perpendicular distance of a mass from a point at which moment has to be taken. So मासचा पॉइंट आणि जो पॉइंट ज्याच्यापासून मोमेंट घ्यायची ते डिस्टन्स किती आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स h. सो दिस विल बिकम मोमेंट ऑफ ए मास. आता मी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल सांगतो की फक्त सिंगल मोमेंट घेऊन चालणार नाहीये. का बरं चालणार नाहीये? ही झाली फक्त मोमेंट ऑफ मास. सो आयदर या साईडला किंवा या साईडला, पण याला अपोज करणारी एक मोमेंट आहे. सो वी हॅव टू टेक सेकंड मोमेंट ऑफ मास. काय घ्यावं लागेल? सेकंड मोमेंट ऑफ मास. नीट लक्ष द्या फक्त, हे एक तुम्हाला विचारणार नाहीये, फायनली तुम्हाला फॉर्म्युलाच महत्वाचा आहे. तरी सुद्धा हे कुठून आलाय तो फॉर्म्युला हे माहित पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सो सेकंड मोमेंट ऑफ मास, या मोमेंटची परत मोमेंट घ्यायची. मग मोमेंट किती आहे? एम एच आणि इंटू त्याची मोमेंट म्हणजे एम एच ही मोमेंट कुठून? ए पॉइंट पासून परत. सो इंटू एच. सो एम एच इंटू एच विल बिकम एम एच स्क्वेअर. So second moment of mass is become mh square. आणि या सेकंड मोमेंट ऑफ मासलाच काय म्हणतात? मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात. काय म्हणतात त्याला? मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, इथपर्यंत झालं. आता परत याच्यामध्ये परत सांगतो तुम्हाला, इथपर्यंत आलं. मोमेंट ऑफ इनर्शियाचं आपण व्हॅल्यू काढली एम एच स्क्वेअर. आता मोमेंट ऑफ इनर्शिया, मी त्याला शॉर्ट फॉर्म लिहितो मोमेंट ऑफ इनर्शियाचा एम आय. याचे परत दोन टाईप आहेत. एक आहे मास मोमेंट ऑफ इनर्शिया, जो आपण आता काढलाय, मास मोमेंट ऑफ इनर्शिया. अँड सेकंड वन इज एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणते कोणते दोन आहेत? मास मोमेंट ऑफ इनर्शिया आणि एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि आपल्याला पूर्ण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपल्याला कन्सर्न कशाशी आहे? एरिया मोमेंट ऑफ इनर्शियाशी कन्सर्न आहे. ओके, नाउ इफ वी वांट टू कॅल्क्युलेट एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया, वी हॅव टू रिप्लेस दिस मास विथ एरिया. आपण हे 3D मध्ये आपण मास घेणार आहे आणि 2D असेल तर आपण काय घेणार आहे? त्याचा एरिया. सो वी हॅव टू कन्सिडर दिस ॲज ए सर्कल. काय करणार आहे आपण? हे सर्कल म्हणून कन्सिडर करणार आहे आपल्या सोप्या अनालिसिस साठी. आणि आपण काय करणार? त्याचा एरिया घेणार आहे. सो दिस सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, हा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे, हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी 2D मध्ये काय होईल? सेंट्रॉइड होईल. काय होईल? सेंट्रॉइड होईल. ओके, सो एच इज द डिस्टन्स बिटवीन सेंट्रॉइड ऑफ ए सर्कल अँड ए पॉइंट, असं होईल ते. ओके, आणि एमच्या जागी आता इथं काय येईल? एम इज रिप्लेस बाय ए. आपल्याला काय करायचंय? मासच्या ऐवजी एरिया टाकायचा आहे. सो एम इज रिप्लेस बाय ए and A is the area of a section. आता इथं आपण सेक्शन का लिहिला? इथं सर्क्युलर आहे. इथं जर चौकोन असता, रेक्टँगल असता, दॅट इज रेक्टँगल. सो आपण काय लिहिलं? ए इज द एरिया ऑफ सेक्शन. ओके, आपण एमच्या जागेवर काय टाकणार? ए टाकणार. आता इथं जे जे काही दिलेलं आहे, जिथं जिथं मास दिसतंय तिथं एरिया टाकायचा आणि जिथं एम दिसतंय तिथं ए टाकायचा. सो फर्स्ट काय होईल बघा, याचं काय होईल? सो मोमेंट ऑफ एरिया इज इक्वल टू एमच्या जागेवर काय? ए इंटू एच. सो सेकंड मोमेंट ऑफ एरिया, सेकंड मोमेंट ऑफ एरिया विल बिकम ए एच इंटू एच. आणि फायनली एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया, एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया is equal to a h square. ओके, आणि यालाच जो एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा सिम्पली मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कशाने दाखवतो? तर कॅपिटल आय मध्ये दाखवतो. इट इज इक्वल टू ए एच स्क्वेअर.
हा झाला फायनली याचा फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शियाचा. सो व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया? हाऊ कॅन वी डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया is defined as a product of product means what? गुणाकार. प्रोडक्ट म्हणजे काय आहे? गुणाकार आहे. गुणाकार कसला? एरिया आणि एचचा वर्ग. सो इट इज अ प्रोडक्ट ऑफ area of a section. A means what? Area of a section into square of a distance between centroid of a section. आता मासच्या जागी काय येईल? Centroid of a section and a point. बरोबर? Moment of inertia is the product of area and square of the distance between centroid and a point. किंवा पॉइंटच्या ऐवजी त्याला काय म्हणतात कधी कधी? ऍक्सिस सुद्धा म्हणतात. ओके, समजली डेफिनेशन? दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन मिळाली तर परत एकदा सांगतो, हीच सांगायची आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया इज द प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ ए सेक्शन अँड स्क्वेअर ऑफ ए डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस म्हणा किंवा सेंट्रॉइड ऑफ ए बॉडी अँड द ऍक्सिस. ओके, सो दिस इज मोमेंट ऑफ inertia.